ओके, तर आता आपण चालू करणार आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, फिजिक्सचा सेकंड टॉपिक आहे आणि यातला मोस्ट ऑफ पार्ट डिलीट केला, म्हणजे जो प्रेशर किंवा बर्नॉलिज म्हणजे जे मेन पॉईंट्स होते ते सगळे डिलीट करून टाकलेले आहेत. त्यामुळं जेवढं पण राहिलेलं आहे म्हणजे सरफेस एनर्जी, सरफेस टेन्शन, मेन ते शिकायचं आहे सरफेस टेन्शन म्हणजे, आणि त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॅपिलरी ॲक्शन. सो त्या पद्धतीचे पॉईंट शिकायचे आहेत आपल्याला. तर सरफेस टेन्शन पासून सुरुवात करूया. सो बेसिकली तुम्हाला एक पहिला सिंपल थिंग्स माहीत पाहिजेत. म्हणजे पहिला तर इंटरमॉलिक्युलर फोर्स काय, तर सर्वात पहिला बघायचं आपल्याला की इंटरमॉलिक्युलर फोर्स काय. आता इंटर म्हणजे काय असतं, वेगवेगळे मॉलिक्युल्स. सो वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मधला जो फोर्स असतो म्हणजे दोन मॉलिक्युल्स मधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर त्याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे एखादं मग ते कशाचे पण मॉलिक्युल्स असू शकतात. म्हणजे समजा लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत, गॅसचे एअरचे मॉलिक्युल्स आहेत किंवा सॉलिडचे मॉलिक्युल्स आहेत. सो जे पण मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यातला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. त्यानंतर याचे दोन टाइप्स पडतात, ते म्हणजे कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्स. ओके, तर कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, तर त्यासाठी एक कंडिशन आहे की म्हणजे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकाच सबस्टन्सचे पाहिजेत. म्हणजे लिक्विड असेल तर दुसरा मॉलिक्युल पण लिक्विड मधलाच असला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तो म्हणजे कोहेसिव्ह फोर्स असेल. आणि ॲडेसिव्ह मध्ये काय असणार आहे, एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. म्हणजे एखादा मॉलिक्युल जर लिक्विडचा असेल तर दुसरा मॉलिक्युल असेल तो सॉलिडचा असेल समजा. सो त्या पद्धतीनं जर मॉलिक्युल्स वेगवेगळे सबस्टन्सचे असतील तर तो असेल ॲडेसिव्ह. आता याचे एक्झाम्पल सांगायचे म्हणजे तर एखादा जर वॉटर घेतला समजा, प्युअर वॉटर घेतलंय आणि आपण ते वॉलवरती फेकलं तर ते काय होतं, वॉलवरनं सगळं पाणी खाली येणार नाही आहे, काही पाणी आहे ते असं चिपकून राहणार आहे समजा, म्हणजे वेट करणार आहे पूर्ण वॉलला. सो का, कारण की जे ॲडेसिव्ह फोर्स आहे वॉटरमधला तो जास्त आहे. म्हणजे वॉटरमध्ये ॲडेसिव्ह फोर्स जो वॉटरच्या आणि वॉलच्या मॉलिक्युल्समध्ये जो सॉलिड आणि लिक्विडमधला ॲडेसिव्ह फोर्स असणार आहे त्यामुळे ते वॉटर तिथंच थांबणार आहे. आणि जर एक्झाम्पल बघितलं जर कोहेसिव्ह फोर्सचं, तर आपल्याला एक एक्झाम्पल आहे याची जी मर्क्युरीचं. सो याच्यामध्ये खूप असतो कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे मर्क्युरीचे मॉलिक्युल्स त्याच्याच मॉलिक्युल्सला खूप असे अट्रॅक्ट करून असतात. म्हणजे तसं जर तुम्ही मर्क्युरी जर वॉलवरती फेकला तर तो असा वॉलला वेट नाही करत, तो डायरेक्ट असा खाली येईल. कारण की का, कारण त्याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स खूप जास्त आहे. ओके, आणि जरी मर्क्युरी जरी बघितला असा तुम्ही मर्क्युरीचा एक ड्रॉप जरी टाकला तर तो या पद्धतीनं होतो. म्हणजे हा जर सरफेस असेल सो या पद्धतीनं त्याचा ड्रॉप होतो. जसं पाण्याचं कसं असं पाणी पसरलं जातं त्या पद्धतीनं मर्क्युरीचा ड्रॉप आहे तसा असा राहतो. ओके, कारण त्याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे. ओके, त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, तर सिम्पली कळते रेंज म्हणजे काय असणार आहे की कुठंपर्यंत तो फोर्स लावू शकतो. म्हणजे एखादा जर मॉलिक्युल आहे समजा, असा हा एक मॉलिक्युल आहे, तर जर समजा तो या साईडने इथंपर्यंत त्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, इकडे या साईडने इथे असा प्रत्येक साईडला तो अट्रॅक्टिव्ह फोर्स लागणार आहे. म्हणजे एखादा जर मॉलिक्युल या रेंजच्या आत आला तर त्या मॉलिक्युलला हा मॉलिक्युल अट्रॅक्ट करणार आहे. जर या रेंजच्या बाहेर एखादा मॉलिक्युल असेल, हा दुसरा मॉलिक्युल असेल, तर हा मॉलिक्युल याला अट्रॅक्ट करणार नाही कारण की तो त्याच्या रेंजच्या आत नाही आहे. ओके, सो एवढंच आहे. रेंज म्हणजे काय असणार आहे की जिथपर्यंत तो फोर्स लावू शकतो ती त्याची रेंज असणार आहे. आणि याला जर असे तुम्ही सगळे रेंज कंबाईन केला तर आता इथे सर्कल झालाय, असा एक स्पियर तयार होईल. म्हणजे जर 3D असं बघितलं तर असा एक स्पियर तयार होईल त्या मॉलिक्युलच्या भोवती. सो तो असेल म्हणजे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, जर तुम्ही रेंज असे प्रत्येकाचे जोडले म्हणजे त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये एखादा जर दुसरा मॉलिक्युल आला तर तो मॉलिक्युल त्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करणार आहेत एकमेकांना. आणि जर त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या बाहेर जर मॉलिक्युल असला तर ते अट्रॅक्ट करणार नाही आहे. सो ते सिम्पल आहे. हा झाला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. त्यानंतर आपल्याला एक बघायचं आहे तो म्हणजे सरफेस फिल्म काय असते. ओके, तर सरफेस फिल्म म्हणजे काय असते, म्हणजे आता एक एक्झाम्पल घेऊया. जर असा एक बीकर आहे समजा आणि त्यामध्ये तुम्ही वॉटर घेतले. सो वॉटरची एक थिन लेअर घेतो आपण. सो वॉटरची एवढी अशी एक थिन लेअर कन्सिडर केली की ज्याची विड्थ किती आहे, ती विड्थ आहे ती रेंज एवढी आहे. रेंज म्हणजे काय, तर एखादा मॉलिक्युल, हे आपण जी बघितली रेंज, एखादा मॉलिक्युल कुठंपर्यंत फोर्स लावू शकतो. सो तेवढी रेंज एवढी याची विड्थ आहे. सो जी ही जी लेअर आहे
आपण या लेअरला म्हणतो सरफेस फिल्म. सो एवढंच आहे. त्यानंतर आपण आता डायरेक्ट बघणार आहे की सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं. ओके, तर आता आपण मेन पॉइंट बघणार आहे तो म्हणजे सरफेस टेन्शन काय असतं. तर सरफेस टेन्शनचं कसं होतं की म्हणजे फॉर्म्युला सिंपल आहे, सगळं सिंपल आहे, फक्त कन्सेप्ट काय काय जणांना माहित नसते की म्हणजे नेमकं सरफेस टेन्शन म्हणजे काय. तर एक समजा जर असं आपण बीकर घेतलाय आणि त्यामध्ये एखादं लिक्विड आहे, म्हणजे काही वॉटर किंवा लिक्विड काही आहे, समजा एक लिक्विड घेतलंय आणि असा त्याचा एक फ्रंट व्ह्यू घेऊ. सो जर वरून बघितला तर असा आपल्याला सरफेस दिसेल आणि हा त्या मॉलिक्युलचा, हा त्या लिक्विडचा सरफेस आहे समजा. सो काय होतं, जर आपण एखाद्या मॉलिक्युलची जर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कोणत्या पण सबस्टन्सची आपण जर पोटेन्शियल एनर्जी काढतो तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे, mgh. ओके, सो mgh म्हणजे अर्थ काय, h आहे यामध्ये, त्यामध्ये जेवढी हाईट जास्त असेल तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त असणार आहे. एखाद्या सबस्टन्समध्ये कोणत्या पण ऑब्जेक्टमध्ये जेवढी हाईट त्याची जास्त असेल तेवढी त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल. सो इथं जे मॉलिक्युल्स असणार आहेत म्हणजे जे सरफेसवरती मॉलिक्युल्स असणार आहेत त्यांची पोटेन्शियल एनर्जी या मॉलिक्युल्सपेक्षा ऑब्व्हियसली जास्त असणार आहे, कारण की ते जास्त हाईटवरती आहेत. ओके, आणि प्रत्येक मॉलिक्युलची टेंडन्सी काय असते की लो पोटेन्शियल एनर्जी किंवा झिरो पोटेन्शियल एनर्जी ठेवण्याची ही प्रत्येक मॉलिक्युलची टेंडन्सी असते. सो काय होतं इथे, सो हे जे सरफेसवरचे मॉलिक्युल्स आहेत त्यांची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, त्यामुळे ते काय रिड्यूस करायचे बघणार आहेत पोटेन्शियल एनर्जी आणि ते डाऊनवर्डला जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. ओके, किंवा त्यांच्यावरती एक डाऊनवर्डला फोर्स लागेल, त्यामध्ये असे डाऊनवर्डला जाण्याचे बघणार आहेत आणि त्यांची पोटेन्शियल एनर्जी रिड्यूस करायचं बघणार आहेत. सो यामुळे काय होणार आहे, समजा जर हा वरचा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे किंवा व्ह्यू म्हणून आणि इथे जर समजा 100 मॉलिक्युल्स मावतात, म्हणजे 100 मॉलिक्युल्स जर ठेवले तर हा सरफेस क्रिएट होईल. खरं काय होतं की समजा या पोटेन्शियल एनर्जी कमी करण्यासाठी 50 मॉलिक्युल्स आहेत ते खाली गेले, म्हणजे सरफेसला सोडून हे 50 मॉलिक्युल्स राहिलेले खाली गेले आणि 50 मॉलिक्युल्सच इथं राहिले. 100नी सरफेस नीट क्रिएट झाला असता, पण 50 मॉलिक्युल्स हे त्यांच्या पोटेन्शियल एनर्जी कमी करण्यासाठी ते खाली गेले आणि 50 मॉलिक्युल्सच राहिले. सो आता या 50 मॉलिक्युल्सना पूर्ण सरफेस क्रिएट करायचा आहे. सो ते काय होणार आहेत, मॉलिक्युल्स प्रत्येक एक्सटेंड होणार आहेत, म्हणजे प्रत्येक मॉलिक्युल्स सगळ्या साईडनं असा एक्सटेंड होणार आहे आणि प्रत्येक मॉलिक्युल एक्सटेंड झाल्यामुळं एक टेन्शन क्रिएट होईल तिथे, कारण प्रत्येक मॉलिक्युल्स असा खेचला जाणार आहे, त्यामुळे त्याचं सरफेसवरती एक टेन्शन क्रिएट होणार आहे. सो सिंपल एखादं एक्झाम्पल घ्या की समजा ही पॉलिथिन बॅग आहे आणि प्रत्येक पॉलिथिन बॅगला आपण असं प्रत्येक साईडून खेचायला लागलोय. सो त्या पद्धतीनं तिथं काहीतरी टेन्शन क्रिएट होईल, प्रत्येक मॉलिक्युल असा एक्सटेंड होणार आहे. सो त्याच पद्धतीनं इथे जे टेन्शन क्रिएट होणार आहे त्यालाच म्हणतो आपण सरफेस टेन्शन. ओके, सो आणि याचा जर फॉर्म्युला म्हटला तर आता याचा फॉर्म्युला कसा तयार होतो, जर समजा एक टँजेन्शियली तर लाईन ड्रॉ केली आपण. ओके, जर समजा इथं टँजेन्शियल एक लाईन ड्रॉ केली तर ह्याचे जे पॅरलल फोर्स असणार आहेत किंवा एखादं जर एक्झाम्पल आपण घेतलं पॉलिथिन बॅगचंच, समजा एक पॉलिथिन बॅग आहे आणि आपण प्रत्येक साईडने त्याला खेचायला लागलोय आणि मधून या लाईनमधून आपण असा एक त्याला क्रॅश पाडला किंवा अशी फाडली समजा ती बॅग, तर त्यावरती जे फोर्स लागणार आहेत ते ब्रेक करण्यासाठी बॅग ते काय असे नसणार आहेत, म्हणजे या साईडून नसणार आहेत किंवा इकडून नसणार आहेत, ते सगळे लागणार आहेत फोर्स ते असे पॅरलल लागणार आहेत. सो हे जे पॅरलल फोर्स असतील त्यांनाच आपण म्हणतो हे फोर्स आहेत कशासाठी, जे सरफेस टेन्शनला लागतात. सो सिम्पली सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय तयार होणार आहे, हे फोर्स ऑल द फोर्स आणि फोर्स पर युनिट लेंथ, जी ही लेंथ असणार आहे. ओके, सो सिम्पली लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, सरफेस टेन्शन म्हणजे काय, फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे आपलं सरफेस टेन्शन आहे. हे जर लक्षात ठेवायचं तर युनिट एक लक्षात ठेवा, फॉर्म्युलावरून सिम्पली फोर्सचं न्यूटन पर मीटर होईल, लेंथचं मीटर. त्यानंतर डायमेन्शन एक लक्षात ठेवायचं आहे, डायमेन्शन फोर्सचं डायमेन्शन काय असतं L1 M1 T-2 आणि अपॉनला काय होईल मीटर म्हटल्यावर इथे L1 होईल. सो सिम्पली 1 कॅन्सल होतील आणि इथं L0 येईल. सो डायमेन्शन काय मिळेल आपल्याला L0 M1 T-2. ओके, सो सरफेस टेन्शनमध्ये लक्षात आपल्याला एवढंच ठेवायचं आहे की फोर्स पर युनिट लेंथ आणि सो हा सरफेस टेन्शन झाला. यानंतर आपल्याला बघायचं आहे की सरफेस एनर्जी काय असते किंवा सरफेस एनर्जीचं सरफेस टेन्शन सोबतचं रिलेशन काय आहे. ओके ओके, तर आता बघणार आहे आपण सरफेस एनर्जी म्हणजे काय असते किंवा आपल्याला सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन म्हणजे यांच्यामध्ये रिलेशन काय. ओके, तर
सरफेस एनर्जी. ओके, सरफेस एनर्जी म्हणजे इथं जर समजा सिम्पली जेवढं वर्क डन असणार आहे तेवढी एनर्जी स्टोअर होणार आहे, त्यालाच आपण सरफेस एनर्जी म्हणतो. म्हणजे इथं डिफरन्स नाही आहे जास्त, जेवढं वर्क होईल समजा तेवढीच असणार आहे, ती त्याची सरफेस एनर्जी असणार आहे. सो या टाईपमध्ये समजून घ्या. त्यानंतर जर आपल्याला रिलेशन बघायचं समजा किंवा एखादं एक्झाम्पल किंवा या टाईपमध्ये एखादी जर फिल्म आहे समजा, म्हणजे त्याच्या दोन्ही साईडनं एअर आहे आणि मध्ये वॉटरची लेअर आहे आणि इथून असं पॅक आहे ते, आणि इकडे एक असा रॉड आहे. ओके, रॉडची लेंथ आता आपण एल घेऊया. सो सिम्पली काय असतं, प्रत्येक मॉलिक्युलची टेंडन्सी काय असते किंवा वॉटरचे जे लिक्विड आहे ते प्रत्येक वेळी आपलं एरिया हा रिड्यूस करायचं बघतो. म्हणजे इथे जर वॉटर असं लिक्विड आहे समजा, तर ते प्रत्येक वेळी काय टेंडन्सी असणार आहे की त्याचं एरिया रिड्यूस करायचं बघणार आहे. सो एरिया रिड्यूस करण्यासाठी काय करणार आहे, ते रॉडला या टाईपमध्ये इकडे फोर्स लावेल, कारण की त्याला आपला एरिया रिड्यूस करायचा आहे. सो ते इकडे फोर्स लावणार आहे. सो आपण अपोजिट काय करणार आहे, आपण रॉडला इकडे स्लाइड करणार आहे. ओके, सो रॉडला काय करणार आहे, आपण स्लाइड करणार आहे. म्हणजे याच्यावरती एक टेन्शन क्रिएट होईल का, कारण की एवढे मॉलिक्युल्स होते त्यांना आपण एक्सटेंड करणार आहे, त्यामुळे इथे एक टेन्शन क्रिएट होणार आहे. समजा जर हा इथला रॉड आपण इथेपर्यंत एक्सटेंड केला आणि इथले जर डिस्टन्स घेतले समजा, आपण इथं याला dx म्हणतो, जेवढे डिस्प्लेसमेंट झाले ते म्हणजे डिस्टन्स किती ना, dx न आपण डिस्प्लेसमेंट केलं आणि रॉड जो एल लेंथचा रॉड होता तो आपण इथेपर्यंत आणला. सो इथे टेन्शन क्रिएट होईल आणि इथे काहीतरी वर्क डन होईल. सो आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे की ते वर्क डन किती झाले. सो आपल्याला वर्क डनचा सिंपल फॉर्म्युला काय माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इथे डिस्प्लेसमेंट किती झाले, dx एवढं, जो रॉड होता आपण dx एवढं डिस्टन्सवर नेलाय, त्यामुळं dx एवढंच त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केलं. त्यानंतर आपल्याला मागाशी एक फॉर्म्युला बघितलेला आपण टेन्शनचा, आत्ताच जस्ट काय फॉर्म्युला बघितला, सरफेस टेन्शनचा फोर्स पर युनिट लेंथ. आणि आता या केसमध्ये कसं असेल, समजा इथे दोन सरफेस आहेत, म्हणजे फिल्मच्या इकडे पण सरफेस असेल आणि या साईडला पण एक सरफेस असेल. सो जेव्हा दोन सरफेस असतात का नाही, तेव्हा ही लेंथ असतात ते पण दोन असतात. ओके, म्हणजे कायम लक्षात ठेवा की अशा ठिकाणी म्हणजे एखादी जर फिल्म आहे किंवा बबल घ्या, सो हे जे असतात का नाही त्यांना दोन साईडनं सरफेस असतात. म्हणजे एक तर इनर पण सरफेस असतो आणि एक आउटर सरफेस पण असतो. सो दोन टाईपचे सरफेस असतात. तेव्हा आपण याला घेताना 2L किंवा जेव्हा एरिया घेतो तेव्हा पण आपल्याला डबल घ्यायला लागतो. ते बबलचे पुढे बघूया. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की इथं दोन सरफेस आहेत, त्यामुळं लेंथ असणार आहे ती 2L होणार आहे. सो इथं जर आपल्याला फोर्स बघायला बघितला तर 2L इकडे जाईल आणि आपल्याला मिळेल टेन्शन इंटू 2L. आता या फोर्सची व्हॅल्यू जर आपण इकडे पुट केली तर आपल्याला भेटणार आहे काय, तर टेन्शन इंटू 2L इंटू dx. आता जर आपण डीपली ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, एल इंटू dx काय, तर एल इंटू dx म्हणजेच एरिया, म्हणजे हा जो एरिया आहे. आता जर आपण लेंथ इंटरप्रेट केली सो त्या पद्धतीने आपल्याला हा एरिया मिळेल. आणि हा 2 टाइम्स काय आहे, तर 2 टाइम्स, कारण की या साईडचा एक असेल आणि इकडच्या साईडचा एरिया असेल. ओके, सो हा जो एरिया म्हणजे चेंज इन एरिया, जो आधी एवढा एरिया होता वॉटरचा आणि आता जो एवढा एरिया झाला. ओके, सो हा चेंज इन एरिया म्हणजेच एल इंटू dx असेल. सो आपण काय लिहू शकतो, टेन्शन इंटू dA. dA म्हणजे काय आहे, तर चेंज इन एरिया. आधी जो एवढा एरिया होता आता एवढा एरिया झाला, त्यामध्ये चेंज किती झाला एरियामध्ये तो म्हणजे dA असेल. सो आपल्याला या पद्धतीने सिम्पली फॉर्म्युला मिळतो टेन्शनचा काय आहे, तर वर्क डन किती झाले त्याच्या अपॉन dA. आता इथे लिहिताना कधी dW पण लिहितो, म्हणजे चेंज किती झाला आहे त्यामध्ये. सो हा आपल्याला सिम्पली फॉर्म्युला मिळतो. तर हा फॉर्म्युला डायरेक्ट आहे तसा लक्षात ठेवायचा आहे, dW अपॉन dA. dW म्हणजे काय की किती वर्क डन झाले आणि अपॉन dA म्हणजे काय, तर सिम्पली चेंज किती झाला एरियामध्ये. आता यामध्ये एक्झाम्पल्स कसे विचारतात, तर तुम्हाला सरफेस टेन्शन तर डायरेक्ट देऊन टाकतील की म्हणजे सरफेस टेन्शन एखाद्या लिक्विडचं एवढं समथिंग आहे, आणि नंतर त्यानंतर चेंज इन एरिया आपल्याला फाइंड करावं लावतील आणि त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट वर्क डन विचारतील. सो ह्या टाईपमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. इथं रिलेशन्स लक्षात ठेवायचे, तर वर्क डन आणि एरियाचं रिलेशन लक्षात ठेवा. म्हणजे वर्क डन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एरियाला, म्हणजे जेवढा तुम्ही एरिया वाढवाल, म्हणजे इकडून आपण जर समजा चेंज इन एरिया वाढवला म्हणजे अजून जास्त ओढतोय. सो जेवढं जास्त एरिया ओढेल, जेवढा जास्त आपण लेंथ ओढेल त्याची, म्हणजे जेवढा जास्त एरिया वाढवल तेवढं वर्क डन वाढणार आहे ऑब्विसली, कारण की एरिया वाढणार आहे. सो चेंज इन एरिया वाढणार आहे, त्यामुळे वर्क डन पण वाढणार आहे. ओके, एरियासाठी सिम्पली एक लक्षात ठेवा, जेव्हा पण एरिया येईल
याचाच अर्थ असणार आहे ते आर स्क्वेअरला पण प्रपोर्शनल असणार आहे, कारण की एरियाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, त्यामध्ये आर स्क्वेअर येतं. सो म्हणजे हे स्पिअरच्या केसमध्ये असेल. तर हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण वर्क डन येईल म्हणजे जेव्हा आपण एरियाला ते प्रपोर्शनल असेल एखादी गोष्ट, ती गोष्ट प्रपोर्शनल असणार आहे आर स्क्वेअरला. म्हणजे एक्झाम्पल्समध्ये हे महत्त्वाचं पडतं की म्हणजे आर स्क्वेअरला कसा प्रपोर्शनल आहे. सो जेव्हा वाय क्वेश्चन सोडवाल तुम्हाला कळेल की याचा खूप उपयोग होतो. सो हे झालं सरफेस एनर्जी. यामध्ये लक्षात ठेवायचं तर आपल्याला हेच आहे की म्हणजे फॉर्म्युला काय आहे, एक तर टेन्शनचा वर्क डन अपॉन चेंज इन एरिया, आणि हा एक फॉर्म्युला जो म्हणजे F/12 फोर्स पर युनिट लेंथ. ओके, यानंतर आपण पुढचे पॉईंट्स बघूया. ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे की इफेक्टिव्ह लेंथ कशी फाइंड करायची. म्हणजे आपल्याकडे एक सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, तर फोर्स पर युनिट लेंथ. आता ही लेंथ म्हणजे प्रत्येक वेळी सेम नसणार आहे, म्हणजे लेंथ लिहिली आणि फॉर्म्युला. सो या केसमध्ये नाही ती प्रत्येक वेळी व्हॅरी करत राहणार आहे. सो ही लेंथ इफेक्टिव्ह म्हणजे असणार आहे. म्हणजे एखादे एक्झाम्पल्स घेऊन बघा. म्हणजे समजा एक असा बीकर आहे, लिक्विड आहे त्यावरती, आणि त्यावरती आपण एखादी निडल टाकतो. आता ते निडल काय करणार आहे, तरंगणार आहे. कशामुळे, तर सरफेस टेन्शनमुळे. ओके, सो इथं जर आपण निडल ठेवली, समजा अशी निडल आहे. सो ती जी निडल असेल की नाही ते वॉटरच्या दोन सरफेसला अटॅच असेल. म्हणजे जर निडल ठेवताय तुम्ही तर इकडच्या सरफेस आणि या सरफेस अशी या पद्धतीनं दोन सरफेसला अटॅच असेल. त्यामुळं याची जर लेंथ एल आहे समजा, सो याची जर इफेक्टिव्ह लेंथ येईल ती 2L असेल. म्हणजे जर तुम्हाला फॉर्म्युलामध्ये लिहायचं आहे, सो निडलसाठी किंवा एखादी पिन आहे किंवा रॉड आहे समजा, सो त्या केसेसमध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथ आहे ती 2L घ्यायला लागणार आहे. ते यासाठी फॉर्म्युला काय तर फोर्स अपॉन 2L. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे की काय निडल किंवा पिन असेल तर आपल्याला 2L पकडायचं आहे. त्यानंतर आणि एखादं एक्झाम्पल घेतलं, समजा एखादी फ्रेम घेऊया. म्हणजे अशी आतून पूर्ण भरीव आहे. समजा एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे आणि याची लेंथ एल आहे आणि त्याची ब्रेथ पी आहे. ओके, सो या केसमध्ये आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ कशी फाइंड करायची. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय की एक्झॅक्टली किती सरफेस त्याचा अटॅच आहे वॉटरच्या सरफेसला. ओके, सो या केसमध्ये काय होणार आहे, आपण जर अशी लेंथ ठेवली, अशी आपण ती फ्रेम ठेवली वॉटरच्या सरफेसवरती, तर आपल्याला काय मिळणार आहे, याची जी आपण सर्कम्फरन्स आहे ती एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करतो समजा. तर इथे 2L + 2B कॅल्क्युलेट होईल आणि याची इफेक्टिव्ह लेंथ हे असेल 2L + 2B. हे जर आपण जर समजा हा मोकळा आहे, म्हणजे भरीव नाही आहे, एक फक्त फ्रेम आहे अशी, आणि ती जर आपण पाण्यावरती ठेवली, तर या केसमध्ये काय होतं, या केसमध्ये बाहेरची एक सर्कम्फरन्स झाली आणि आतल्या वाल्याची एक झाली. ओके, सो म्हणजे जसं बबलमध्ये होतं, समजा बबल काय असतो, एक आउटर सरफेस आणि एक इनर सरफेस. सो या टाईपमध्ये असं इथं पण तसं होतं. इथून बाहेरून पण पाणी अटॅच होईल आणि आतून पण त्याला पाणी टेन्शन लावणार आहे. सो या केसमध्ये काय असणार आहे, 2 × 2L + 2B, कारण की इथं दोन सरफेस असणार आहे. सो जसं आपण इथं केलं 2L केलं, सो या पद्धतीनं इथे पण आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार आहे. त्यानंतर इथं जर समजा हा जर स्क्वेअर असता, तर स्क्वेअरचं काय असतं, जर A घेतलंय समजा आपण, सो या केसमध्ये जर फ्रेम असती तर डायरेक्ट 8A झालं असतं. 8A का, तर एक तर दोन सरफेस आहे तिथे, एका सरफेसची पहिला जर आपण घेतलं तर ते 4A असेल आणि त्याला नंतर 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 8A भेटेल. सो जसं जसे आपण PY क्वेश्चन सोडवत जाल तसं हे सिम्पली कळत जाईल की कशा पद्धतीने हे व्हॅरी होत जातं. 2L कधी होतं, नंतर 2L + 2B कधी होतं. सो हा सिम्पल पार्ट आहे. त्यानंतर ओके, तर आता आपण कन्सेप्ट बघणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असतं. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे नेमकं काय आहे, तर लिक्विडचा जो सरफेस असणार आहे तो सॉलिडच्या सरफेस सोबत किती अँगल बनवतोय त्यालाच आपण म्हणतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे एखादा एक्झाम्पल घेऊया. समजा असा एक आपण बेकर घेतलाय आणि यामध्ये लिक्विड आहे. आता लिक्विड एकतर या पद्धतीने असेल इथे समजा, किंवा एकतर या पद्धतीने असेल. ओके, सो या दोन पद्धतीने असे लिक्विड होतं, किंवा स्ट्रेट लाईन मध्ये पण असेल. सो इथे दोन केस घेऊया आपण. एक तर या पद्धतीने असेल, आतून असा कॉन्केव्ह पार्ट तयार करेल, नाहीतर कॉन्व्हेक्स पार्ट तयार करेल. सो या केसमध्ये कसं होतं, जो सरफेस आहे, ओके, जो सॉलिड किंवा जो बिकरचा सरफेस आहे, आणि आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे कोणासोबत, तर फ्री सरफेस, वॉटरच्या फ्री सरफेस सोबत जे टँजंट ड्रॉ करतो आपण, यांच्यामधला जो अँगल असेल
तोच म्हणजे थिटा, तोच म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता या केसमध्ये कसं होईल, हा सरफेस असेल आणि इथे जर टँजंट ड्रॉ केली तर या पद्धतीने येईल आणि हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे तो ॲक्यूट असणार आहे आणि इथं ऑब्व्हियसली ऑब्ट्यूज असणार आहे. सो इथे कसं होतं माहिती आहे का, सो सिम्पली ही केस आपल्याला कशात भेटते तर प्युअर वॉटर, म्हणजे त्यामध्ये कसं असतं ॲडेझिव्ह फोर्स आहे, जो ॲडेझिव्ह फोर्स म्हणजे कशामधला तर लिक्विड आणि इथला जो सॉलिड आहे यांच्यामधला जो ॲडेझिव्ह फोर्स असणार आहे तो जास्त असणार आहे कशापेक्षा तर कोहेझिव्ह फोर्सपेक्षा. म्हणजे वॉटरचे मॉलिक्युल्समध्ये जो फोर्स आहे तो कमी असणार आहे कशापेक्षा, जे वॉटर आणि सॉलिडच्या मॉलिक्युल्समध्ये, तेव्हा ही केस आपल्याला मिळते. आणि ही केस समजा मर्क्युरीच्या ह्याच्यामध्ये मिळते. मर्क्युरीमध्ये काय असतं तर कोहेझिव्ह फोर्स जास्त असतो, जे मर्क्युरीचे मॉलिक्युल्स आहेत ते त्याच्याच मॉलिक्युल्सना जास्त अट्रॅक्ट करतात. सो त्या केसमध्ये हे भेटतं आपल्याला. सो शेप ऑफ मेनिस्कसमध्ये आपल्याला पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीनं म्हणजे पॅरलल ते कशा पद्धतीनं ही सिच्युएशन क्रिएट होते. सो तेवढं डीपली जाण्याची काही गरज नाही आहे, कारण की थेरॉटिकली एवढे क्वेश्चन्स यावरती विचारणार नाही आहेत. विचारले तर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स विचारणार आहेत. तरी पण एक कन्सेप्ट म्हणून एकाच समजून घेऊया आपण. समजा जर हा बीकर आहे आणि इथे समजा जर सिम्पली वॉटर आहे. ओके, सो या केसमध्ये काय होणार आहे, ॲडेझिव्ह जो लिक्विड आणि सॉलिडमधला जो ॲडेझिव्ह फोर्स असणार आहे तो या पद्धतीने ॲक्ट होणार आहे. ओके, सो या पद्धतीने इकडे ॲक्ट होईल. त्यानंतर जो कोहेझिव्ह फोर्स असणार आहे कशामधला, वॉटरच्या मॉलिक्युल्समधला, वॉटरच्या मॉलिक्युल्ससोबत जो कोहेझिव्ह फोर्स असणार आहे तो समजा या पद्धतीने इथे हा फोर्स आहे समजा कोहेझिव्ह फोर्स असणार आहे. ओके, सो या केसमध्ये कसं असणार आहे, जर वॉटर घेतलंय आपण तर इथे ॲडेझिव्ह फोर्स जास्त असणार आहे कशापेक्षा, कोहेझिव्ह फोर्सपेक्षा. सो इथं इथं जो तयार होईल सरफेस, किंवा समजा जर याचा आपण दोघांचा जर रिझल्टंट फोर्स काढला तर रिझल्टंट फोर्स बाहेरच्या साईडला येईल. का, कारण की ॲडेझिव्ह फोर्स जास्त आहे कोहेझिव्ह फोर्सपेक्षा. सो रिझल्टंट फोर्स आहे, याला जर आपण नेट म्हणलं तर हा रिझल्टंट फोर्स आहे तो या पद्धतीने येईल. आणि जो रिझल्टंट फोर्स आहे त्याला पॅरलल या पद्धतीनं वॉटर सरफेस तयार करतं. म्हणजे याला जर पॅरलल सरफेस तयार करायचा आहे सो या पद्धतीनं, पॅरलल नाही तर परपेंडिक्युलर सरफेस क्रिएट करायचा आहे. सो परपेंडिक्युलर सरफेस क्रिएट करण्यासाठी हा या पद्धतीचा सरफेस क्रिएट करतो, म्हणजे कॉन्केव्ह टाईपचा. सो या पद्धतीचं आहे. असंच ऑब्ट्यूजचं पण असतं. ऑब्ट्यूजचं कसं होणार आहे, फक्त याचा जो रिझल्टंट फोर्स आहे तो या साईडला आत येणार आहे. सो त्यामुळे जो सरफेस असणार आहे तो असा वरच्या साईडला जाणार आहे. सो ही केस आपल्याला त्या ह्याच्यामध्ये भेटेल. ओके, सो या पद्धतीनं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आणि पुढे जर बघायचं झालं तर असं समजा ड्रॉपलेट्स आहेत आपल्याला, की जर असा एक ड्रॉप बघितला, आता जर समजा वॉटर ड्रॉपलेट आहे सर तुम्हाला या पद्धतीने दिसेल वॉटर ड्रॉपलेट. तर याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितला तर हा असेल त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हे जर तुम्ही मर्क्युरीच्या किंवा कोहेझिव्ह फोर्स ज्याच्यामध्ये जास्त आहे त्याचे जर बघितला, मर्क्युरीचा एक ड्रॉप ठेवला तर या पद्धतीने होईल, ज्या पद्धतीने मगाशी म्हणलो. सो असा मर्क्युरीचा एक जर ड्रॉप ठेवला तर तुम्ही, कारण की ह्याच्यामध्ये कोहेझिव्ह फोर्स खूप आहे, सो इथे जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होईल सो हा पद्धतीने असेल. सो इथे ऑब्ट्यूज अँगल मिळेल तुम्हाला. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये एवढंच आहे, जास्त काही नाही आहे. सो एक थेरॉटिकल म्हणून आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जास्त आपल्याला क्वेश्चन विचारणार आहेत ते इथे फॉर्म्युला बेस येणार आहेत. सो ते पॉईंट्स जास्त आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. ओके, तर आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. ओके, तर आपल्याला आता बघायचं आहे की कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे सरफेस टेन्शनला इफेक्ट करतात. ओके, सो असे फॅक्टर्स आपल्याला फाइंड करायचे किंवा कसे व्हॅरी करतात ते आपल्याला बघायचं आहे. एक तर पहिला येते की सोल्युबिलिटी, म्हणजे सोल्युबल. ओके, सो समजा जर आपण एक चार्ट क्रिएट करून घेऊया. जर समजा इम्प्युरिटी आपण ऍड करत आहे, आता दोन प्रकारची इम्प्युरिटी असते म्हणजे एखाद्या लिक्विडमध्ये ऍड करण्यासाठी, एक तर सॉल्युबल इम्प्युरिटी नाहीतर इनसॉल्युबल इम्प्युरिटी. सो जर समजा सॉल्युबल इम्प्युरिटी आहे, सॉल्युबल इम्प्युरिटी म्हणजे काय, वॉटरसाठी जर समजा आपण त्यामध्ये NaCl म्हणजे मीठ टाकलं तर ते पूर्ण सॉल्युबल होणार आहे. सो या केसमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही सॉल्युबल इम्प्युरिटी टाकता तेव्हा कोहेझिव्ह फोर्स असणार आहे, कोहेझिव्ह फोर्स आहे तो इन्क्रीज होणार आहे. ओके, तो इन्क्रीज झाल्यामुळं जो सरफेस टेन्शन आहे ते सुद्धा इन्क्रीज होणार आहे. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं. जर सॉल्युबल इम्प्युरिटी असेल तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होईल. आणि एक समजा की स्पॅरिंगली सॉल्युबल असेल,
आता स्पॅरिंगली सॉल्युबल म्हणजे कसे डिटर्जंट या टाईपमध्ये असतात. म्हणजे डिटर्जंट जर तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर काय होतं, असं तिथं सरफेस टेन्शन कमी होतं आणि असा समजा फेस बनतो. सो तिथं व्हॉल्यूम असते ते वाढतं आणि जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो कमी होणार आहे. ओके, सो जेव्हा स्पॅरिंगली सॉल्युबल म्हणजे डिटर्जंट समजा असेल तर तिथं काय होणार आहे, कोहेसिव्ह फोर्स असणार आहे तो कमी होणार आहे आणि त्यामुळे सरफेस टेन्शन असणार आहे ते सुद्धा कमी होणार आहे. ओके, सो कोहेसिव्ह फोर्स आणि सरफेस टेन्शन कमी होणार आहे दोन्ही सुद्धा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इनसॉल्युबल इम्प्युरिटी. ओके, सो इनसॉल्युबलच्या इम्प्युरिटीमध्ये पण सेम घडेल की इथं पण कोहेसिव्ह फोर्स कमी होईल आणि त्यामुळे सुद्धा सरफेस टेन्शन कमी होईल. आता इथे कोहेसिव्ह फोर्स कमी होईलच का नाही असं काही नीट नाही डिटरमाइन करता येणार, पण जे असणार आहे ते सरफेस टेन्शन इथून कमी होणार आहे जेव्हा आपण इनसॉल्युबल इम्प्युरिटी ऍड करतो. त्यानंतर आणि कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात तर टेम्परेचर आहे. म्हणजे जर टेम्परेचर आपण जेव्हा टेम्परेचर आपण इन्क्रीज करतो तेव्हा त्याचं सरफेस टेन्शन असतं ते डिक्रीज होणार आहे. ओके, सो हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तसा समजा सॉल्युबल इम्प्युरिटी टाकली तर सरफेस टेन्शन वाढणार आहे. बाकी सगळ्या केसेसमध्ये मोस्टली सरफेस टेन्शन हे कमीच होतं. सो आणि एक याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. ते एक्सेप्शन आहे की लक्षात ठेवा की कोणते तर मोल्टन कॉपर, म्हणजे मोल्टन कॉपरचं जर लिक्विड घेतलं किंवा कॅडमियम हे जर घेतले तर हे असतात ते टेम्परेचर वाढवल्यावर यांचं सरफेस टेन्शन पण वाढतं. सो एवढं एक्सेप्शन एक लक्षात ठेवायचं आहे काय तर मोल्टन कॉपर आणि कॅडमियम. ओके, बाकी हा चार्ट आहे तसा तुम्ही रेफर करा. ओके ओके, तर आणि एक म्हणजे की क्रिटिकल टेम्परेचर काय असतं. सो क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय की ज्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन हे 0 होतं. ओके, सर ज्या टेम्परेचरला लिक्विडचं सरफेस टेन्शन हे 0 होणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे टेम्परेचर जसं जसं वाढवेल तसं सरफेस टेन्शन कमी होत जाणार आहे. का, कारण की जर समजा एखाद्या लिक्विडला तुम्ही हीट करायला लागलाय सो ते असं पसरत जाणार आहे आणि त्याचा एरिया असा वाढत जाणार आहे. आणि एरिया आपण बघितला आहे सरफेस टेन्शनला कसं असतो, रिव्हर्स असतो. सो त्या पद्धतीनं आपल्याला कळतं की जेव्हा सरफेस टेन्शन 0 होईल त्या टेम्परेचरला आपण क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतो. ओके, तर एवढंच आहे. सो आता आपल्याला बघायचं आहे की सोप बबल आणि एअर बबल मधला डिफरन्स काय असतो, किंवा ड्रॉप आणि ड्रॉपलेट पुढे बघायचं. आता आपल्याला बघायचं आहे की सोप बबल आणि एअर बबल मधला डिफरन्स काय. म्हणजे याच्यावरती आपल्याला सीईटीला क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामध्ये आपल्याला वापरलं जातं सोप बबल आणि एअर बबल. सो सिम्पली लक्षात ठेवायचं आहे सोप बबल म्हणजे काय असणार आहे. जो आपण सोपचा कधी बबल बनवला असेल तो सोप बबल असणार आहे, जो ज्याच्या दोन्ही साईडला एअर असते. म्हणजे समजा आपण एखादा असा जर फुगवून असा बबल क्रिएट केला तर तो कशा पद्धतीने असतो, त्याच्या आउटरला पण एअर कनेक्टेड असते आणि आतल्या साईडला पण एक सरफेस असतो. सो असे इथे 2 सरफेस असणार आहेत. सो सोप बबल मध्ये 2 सरफेस असणार आहेत. आणि एअर बबल म्हणजे काय, एअर बबल म्हणजे एखादा समजा बीकर आहे आणि यामध्ये समजा एक बबल क्रिएट झालाय. सो त्याच्या आउटर साइडनं असणार आहे ते वॉटर असणार आहे, इनर साइडनं एअर असणार आहे. सो इथे एकच सरफेस असणार आहे. सो एवढं लक्षात ठेवायचं आहे की काय तर सोप बबल मध्ये 2 सरफेस असणार आहेत आणि एअर बबल मध्ये एकच सरफेस असणार आहे. आता याच्यावरचे क्वेश्चन्स कसे विचारतात तर तुम्हाला याच्या टेन्शन देतील आणि वर्क फाइंड करायला सांगतील. तर आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे सिंपल टेन्शनचा काय आहे, dW/dA. ओके, सो तुम्हाला एखादं टेन्शन देतील आणि त्यानंतर तुम्हाला एरिया चेंज फाइंड करावा लागेल आणि त्या थ्रू तुम्हाला वर्क फाइंड करायला लागेल. ओके, सो आता आपण बघणार आहे की चेंज इन एरिया कसा फाइंड करतो. कारण डीए म्हणजे काय आपलं की चेंज इन एरिया कसा फाइंड करायचा आहे ते बघूया. आता जर समजा सोप बबल आहे, या टाईपमध्ये एक सोप बबल आहे आणि एक एअर बबल आहे. सो असं धरूया, एअर बबल असं या टाईपमध्ये आहे समजा, आणि कडेनं वॉटर आहे आणि आतल्या साईडनं फक्त एक सरफेस आहे. सो या केसमध्ये आपल्याला कसं फाइंड करायचं आहे, चेंज इन एरिया म्हणजे काय असतं नेमकं तर एरियामध्ये किती चेंज झालंय. समजा हा याची रेडियस आधी आर होती आणि तुम्ही त्याला जरा फुगवला समजा की त्याला ब्लोज केला, सो तेव्हा त्याचे रेडियस झाली एवढी. ओके, सो ही रेडियस आपण धरू कॅपिटल. म्हणजे पहिला एकदा बबल होता तेव्हा त्याची स्मॉल रेडियस होती आर आणि तुम्हाला सांगतील की
त्याला आपण ब्लो केला, त्यामुळे त्याची जो रेडियस झाले ती आता झाल्या कॅपिटल आर. म्हणजे एक्झाम्पलमध्ये कसं देतील की 10 सेंटीमीटरनं त्याची एरिया वाढली किंवा ह्या टाईपमध्ये देतील. सो सिम्पली आपण पकडली छोट्या बबलची, पहिला जो इनिशियल बबल होता त्याची रेडियस आहे आर आणि जो नंतर त्याला ब्लो केल्यानंतर त्याची रेडियस झाली कॅपिटल आर. सो या केसमध्ये आपल्याला टेन्शन दिलेलं असेल. आता आपल्याला चेंज इन एरिया फाइंड करायचा आहे. सो चेंज इन एरिया कसा फाइंड करणार आहे आपण? सो पहिला तर या बबलचा आपण एरिया फाइंड करूया. या बबलचा किती येईल एरिया? 4πr². ओके. सो या केसमध्ये आपण कसं असतं, जेव्हा आपण सोप बबलचा विचार करतो, ओके, जेव्हा सोप बबलचा विचार करणार आहे इथं, तेव्हा 8πr² होणार आहे. का? कारण की इथं 2 सरफेस असणार आहे, एक तर आतला सरफेस आणि एक तर बाहेरचा सरफेस. म्हणजे इथं या साईडने एक सरफेस असेल आणि इकडनं या साईडने एक सरफेस असेल. तेव्हा कायम लक्षात ठेवायचं, सोप बबल जेव्हा घेतो तेव्हा आपण दुप्पट करतो. सो सिम्पली या टाईपमध्ये तुम्हाला आतला सरफेस मिळेल, एरिया मिळेल काय तर 8πr². त्यानंतर जर मोठ्या सरफेसचा विचार केला, मोठ्या बबलचा, तर तिथे मिळेल तुम्हाला 8πR². ओके. सो आपल्याला चेंज इन एरिया फाइंड करायचा आहे, तर आपल्याला मिळेल 8πr² मायनस 8πr². सो सिम्पली जर ब्रॅकेटमध्ये घेतला, सो या पद्धतीचं तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. काय मिळणार आहे? 8πR², म्हणजे जी फायनल तुमची जी रेडियस असणार आहे त्याच्यामधून जी इनिशियल रेडियस होती ती मायनस करणार आहे. आता काही केसेसमध्ये कसं दिलेलं असतं की डायरेक्टच सांगतात की 10 सेंटीमीटरनं एक 10 सेंटीमीटरचा आपण बबल क्रिएट केला म्हणतात. सो त्या केसमध्ये कसं होतं, त्या केसमध्ये आपल्याला इनिशियल जे आहे ते 0 मानायचं आहे. म्हणजे डायरेक्टच सांगत नाहीत, म्हणजे आधी इनिशियल सांगत नाहीत की म्हणजे इनिशियल 2 होती आणि तिथून आपल्याला 10 नेलंय. एक्झाम्पल्समध्ये डायरेक्ट सांगतात की 10 सेंटीमीटरचा केलाय, तेव्हा आपल्याला जी इनिशियल रेडियस आहे ती 0 पकडायची आणि जी फायनल असेल ते देतील त्यांनी. म्हणजे आता 10 दिली तर 10. सो या पद्धतीनं व्हॅरी करेल. आता हेच एअर बबलमध्ये काय असणार आहे? एअर बबलमध्ये एकच सरफेस आहे. सो इथं 4πr² येईल आणि इन्क्रीज केला तर सो या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला मिळेल 4πr². ओके. सो जेव्हा एकच सरफेस असतो तेव्हा सिंगल होईल समजा 4π, आणि तेच दुप्पट कशात होईल? जेव्हा सोप बबल असेल. ओके. तर ह्या कन्सेप्ट क्लिअर झाले असेल सगळ्यांना. तर आता आपण पुढचे पॉईंट्स बघूया. तर आता आपण अनेक कन्सेप्ट बघणार आहे, म्हणजे ड्रॉप आणि ड्रॉपलेट काय असतं. ओके. सो ड्रॉप आणि ड्रॉपलेट. सो यावरती खूप क्वेश्चन्स विचारले जातात सीईटीला पण, की एवढे ड्रॉप्स होते त्याचं एवढ्या ड्रॉपलेट्समध्ये. सो सिम्पली लक्षात काय ठेवायचं आहे, ड्रॉप म्हणजे एखादा मोठा थेंब असेल समजा पाण्याचा किंवा लिक्विडचा, जो मोठा ड्रॉप आहे त्याला आपण ड्रॉप म्हणतो. आणि जेव्हा त्याचे छोटे छोटे तुकडे करतात सो तेव्हा तयार होतील ते म्हणजे असतील ड्रॉपलेट्स. ओके. सो सिम्पली तर याच्यामध्ये आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, तर यांचं व्हॉल्यूम असणार आहे तो कॉन्झर्व्ह होणार आहे. म्हणजे एखादा जर पहिला एवढा मोठा जर समजा ड्रॉप आहे, त्याचे आपण जर छोटे छोटे ड्रॉप केले तर त्याचे ड्रॉपलेट्स तयार होतील. सो इथं व्हॉल्यूम असणार आहे तर दोघांचं कॉन्स्टंट असणार आहे. आता या केसमध्ये इथं व्हॉल्यूम किती असेल, जर समजा हे जी रेडियस आहे आर, कॅपिटल आर आहे कारण की इथं मोठा ड्रॉप आहे, आणि इथं जे ड्रॉपलेट्स तयार होतील त्यांची प्रत्येकाची रेडियस आहे समजा आर आहे. सो या केसमध्ये व्हॉल्यूम किती असेल? 4/3πr³. आणि या केसमध्ये व्हॉल्यूम किती असेल तर 4/3πr³. आणि इथं एन असणार आहे. एन म्हणजे किती ड्रॉपलेट्स तयार झाले, नंबर ऑफ ड्रॉपलेट्स म्हणजे एन असणार आहे. कारण की एका ड्रॉपलेटचं किती व्हॉल्यूम होईल? 4/3πr², सॉरी πr³. आणि त्याला आपण एन मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती आहेत तेव्हा आपल्याला ह्याचं टोटल व्हॉल्यूम मिळणार आहे. सो हे दोघे इक्वल असणार आहे. सो इक्वल करून घेऊया आपण. 4/3πr³ इज इक्वल टू n इंटू 4/3πr³. ओके. सो हे 4/3 कॅन्सल होतील आणि आपल्याला एक इक्वेशन मिळेल r³ इज इक्वल टू nr³, स्मॉल r³, आणि यावरून मिळेल r. ओके. सो हे रिलेशन मिळणार आहे कॅपिटल R इज इक्वल टू n⁻⁴r, म्हणजे क्यूब रूट असेल कशाचा? n चा. सो आता तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये देताना मोस्टली परफेक्ट जे क्यूब असतील तेच देतात, म्हणजे एकतर 8 देतील किंवा 27. सो या पद्धतीनं आपल्याला व्हॅल्यूज देतात की ज्याचं सिम्पली आपल्याला डायरेक्ट क्यूब रूट घेता येईल आणि त्यावरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. सो हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. आर म्हणजे काय आहे की ड्रॉपची रेडियस आहे, एन म्हणजे काय आहे तर नंबर ऑफ ड्रॉपलेट्स जेवढे तयार झालेत ते आहे, आणि स्मॉल आर म्हणजे काय आहे
ही रेडियस आहे कशाची, तर एका ड्रॉपलेटची जी रेडियस आहे ते असणार आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय फाइंड करायचं आहे, तर चेंज इन एरिया किती असेल. सो ते एक बघूया. हे रिलेशन लक्षात ठेवा फक्त. सो इथे रिलेशन काय आहे आपले बघितलेलं, R इज इक्वल टू N 1/3R. ओके. सो आता चेंज इन एरिया, आता क्वेश्चन पडेल आपल्याला की इथं एरिया चेंज होणार आहे. तर हा इथं चेंज होतो एरियामध्ये. कसा होतो, तर समजा हा एक मोठा ड्रॉप आहे आणि हे छोटे छोटे असे ड्रॉप्स तयार झाले, याचे ड्रॉपलेट्स तयार झाले. ओके. या केसमध्ये जे बाहेरचे मॉलिक्युल्स होते, आता इथं फक्त सरफेसला एवढेच मॉलिक्युल्स आहेत समजा, तर याचे जेव्हा ड्रॉपलेट्स होतील याचे आतले मॉलिक्युल्स पण बाहेर येतील. म्हणजे हा जर एक ड्रॉप तयार झाला तर हे जे आत मॉलिक्युल्स होते ते ह्या ड्रॉपलेटसाठी बाहेर येतील मॉलिक्युल्स, म्हणजे ते बाहेर पडणार आहेत मॉलिक्युल्स. सो एरिया असणार आहे तो वाढणार आहे. ओके. जेवढा ड्रॉपचा एरिया असणार आहे त्यापेक्षा जास्त एरिया कोणाचा असणार आहे, तर या ड्रॉपलेट्सचा असणार आहे. ओके. सो आणि एक कन्सेप्ट असतं म्हणजे की एनर्जी किती लिबरेट होणार आहे का ॲब्झॉर्ब होणार आहे. सो जेव्हा आपण ड्रॉपचा एरिया वाढवतोय, आता एरिया वाढवतोय म्हणजे आपल्याला काहीतरी एनर्जी द्यायला पाहिजे. सो एनर्जी इथं काय होते, ॲब्झॉर्ब होते. ओके. एनर्जी इथं जेव्हा ड्रॉपचं ड्रॉपलेट होते तेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब होते, कारण की आपल्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागणार आहे की जेव्हा जाऊन एरिया वाढणार आहे. आणि उलट होतं, म्हणजे समजा ड्रॉपलेटचा एक ड्रॉप तयार झाला, सो त्या केसमध्ये काय होणार आहे, एरिया कमी होणार आहे. आणि एरिया कमी होणार आहे त्यामुळे काय होणार आहे, एनर्जी लिबरेट होणार आहे. ओके. सो एवढं लक्षात ठेवा. सो आता काय बघायचं आपल्याला की चेंज इन एरिया किती झाला, तर याचा एरिया किती असेल तर 4πr². ओके. सो याचा एरिया किती झाला 4πr², आणि याचा एरिया 4πr²m. ओके. सो यांचं जर आपण करूया तर चेंज इन एरिया किती भेटेल आपल्याला, n × 4πr² मायनस 4π, इथे कॅपिटल आर असेल सॉरी, सो 4π कॅपिटल R². सो आपल्याला इक्वेशन काय भेटेल, n जर आतच ठेवलं सर 4π n R² मायनस कॅपिटल R². ओके. जर तुम्हाला सिम्पली करून घ्यायचं असेल तर सगळ्या इक्वेशन जर आपल्याला कॅपिटल R मध्ये ठेवायचे आहेत, तर स्मॉल r म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला, R/n/1/3. ओके. तर ती व्हॅल्यू इथे पुट केल्यानंतर आपल्याला भेटेल 4π n R²/n1/3, इथं 2/3 होईल मायनस R². आता जर हे R² बाहेर घेतलं आणि हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटेल काय, तर 4π नंतर R² बाहेर येईल 4πr², आणि इथं n1³ होईल -1. सो हा आपल्याला फॉर्म्युला भेटेल चेंज इन एरिया 4πr². r काय आहे तर ड्रॉपची रेडियस आहे, आणि इंटू n/1³. आता n काय आहे तर नंबर ऑफ ड्रॉपलेट्स असणार आहे. सो हा असणार आहे चेंज इन एरिया. सो या पद्धतीने आपल्याला त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके. तर हा पार्ट कळाला असेल. त्यानंतर आता आपण पुढचे पार्ट्स बघूया. ओके. तर आता आपल्याला पॉईंट बघायचा आहे एक्सेस प्रेशर काय असतं. ओके. तर एक्सेस प्रेशर म्हणजे सर एकदा डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन बघूया. समजा एक असा बबल आहे. ओके. सो या पद्धतीचा बबल आहे, तर यावरती दोन प्रेशर ऍक्ट करणार आहेत. एक तर आतल्या साईडचं जे प्रेशर आहे इनर प्रेशर असणार आहे ते ऍक्ट करणार आहे, आणि एक बाहेरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे इथं समजा प्रेशरला आपण PI म्हणू आणि इथल्याला PO म्हणू. ओके. सो ॲटमॉस्फेरिक जे असणार आहे ते PO, आणि आतला असणार आहे ते इनसाइडचं PI असणार आहे. सो कायम लक्षात ठेवा की जिथं कॉन्केव्ह सरफेस तयार होतो, कॉन्केव्ह म्हणजे कसा, आता इथून हा असा कॉन्केव्ह सरफेस तयार झाला आहे. सो ज्या प्रेशरच्या साईडने कॉन्केव्ह सरफेस तयार झाले की नाही तो प्रेशर जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू सेकंड सरफेस जो कॉन्वेक्स करतोय. आता इथून जर POच्या साईडने बघितला तर PO साठी हा कॉन्वेक्स सरफेस आहे. ओके. सो कॉन्वेक्स सरफेस पेक्षा जो कॉन्केव्ह सरफेस असतो नाही तो जास्त असतो. सो इथं कोण जास्त असणार आहे तर आतला सरफेस, जो आतला प्रेशर असणार आहे ते जास्त असणार आहे कशापेक्षा, बाहेरच्या प्रेशरपेक्षा. सो आपल्याला इथं फाइंड करायचं आहे की किती प्रेशर जास्त आहे, म्हणजे एक्सेस प्रेशर किती आहे, ह्याच्यापेक्षा हे प्रेशर किती जास्त आहे. सो आपण सिम्पली काय करणार, PI - PO. ओके. सो ह्याच्या डेरिव्हेशन मध्ये आपल्याला खूप जायचं नाहीये की काय कसं तयार झालं. सो सिम्पली इथं सीईटी मध्ये तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे. काय तर 2T/R. ओके. सो 2T/r घेऊया. T म्हणजे काय असणार आहे तर टेन्शन असणार आहे, आणि R म्हणजे काय असणार आहे तर सिम्पली R म्हणजे रेडियस असणार आहे,
या बबलची. सो बबलच्या केसमध्ये लक्षात ठेवा, हे जर हे असेल ते ड्रॉपसाठी असेल, म्हणजे ड्रॉपसाठी हे असेल ते एक्सेस प्रेशर असेल. सो ड्रॉपसाठी तर नाही बघ ना आपण एअर बबलसाठी हे असेल, घेऊया आपण एअर बबल, कारण की एअर बबलसाठी एकच सरफेस आहे. आता इथे जो सोप बबल येईल, सो सोप बबल साठी काय होणार आहे इथं दुप्पट होणार आहे. सो आपल्याला माहिती आहे तो ह्याच्यासाठी डेल्टा पी काय येईल तर 4T आपण. ओके, सो सिम्पली हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे तुम्हाला. सोप बबल साठी 4T अपॉन आर आणि इथे 2T अपॉन आर. आता यावरती क्वेश्चन्स कसा विचारतात तर आम्हाला एक क्वेश्चन विचारलेला सीईटीला, प्रेशर जर समजा रेडियस वाढवली तर प्रेशर एक्सेस प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे का कमी होणार आहे. सो इथे बघू शकता जे प्रेशर आहे ते इनडायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेडियसला. ओके, सो रेडियस जर तुम्ही वाढवला तर जे प्रेशर आहे ते कमी होणार आहे. सो या पद्धतीनं रिलेशन्स कधी कधी विचारतात. सो रिलेशन्ससाठी आपल्याला काय करायचे, सगळे फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आणि या टॉपिकसाठी तर सांगतो सगळे जे फॉर्म्युलेज आहेत ते लक्षात ठेवा. बाकी कन्सेप्ट वाईज खूप नाही आहे, फक्त जे कन्सेप्ट सोपे आहेत, फक्त फॉर्म्युल्यावरती जास्त क्वेश्चन विचारतात यावरती. सो हा झाला आपलं एक्सेस प्रेशर पॉईंट. यानंतर पुढे फॉर्म्युलेज आहेत काय काय ते बघूया. ओके, तर पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला की कॅपिलरी ऍक्शन काय आहे. तर कॅपिलरी ऍक्शन, तर कॅपिलरी ऍक्शन म्हणजे नेमकं काय असते. समजा की एक थोडं पाणी सांडले समजा, तर आपण काय करतो त्यावरती कॉटनचं कापड टाकतो. सो त्यामध्ये काय असतं, कॉटनच्या कापडामध्ये असे थ्रेड्स असतात, त्यामुळं त्या थ्रेड्समध्ये पोर्स तयार झालेले असतात आणि ते वॉटरला असे सॉक करून घेतात, म्हणजे ॲब्झॉर्ब करून घेतात समजा. सो त्यामुळे ते पाणी आहे ते वरती जातं. किंवा जर सिंपल एक्झाम्पल घेतलं झाडांचं, तर झाडांमध्ये कसं होतं, रूट्स पासून पाणी ते वरच्या टोकापर्यंत जातं. सो ते कॅपिलरी थ्रू जातं. किंवा टिश्यू पेपर ते असं खूप एक्झाम्पल्स असतात की म्हणजे ते पाण्याला असं वरती ॲब्झॉर्ब करून घेतात. सो पोअर्स असून देत किंवा ते कॅपिलरी, ते पोअर्स असतात ते ॲज अ कॅपिलरी वर्क करतात आणि ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतात. सो कॅपिलरी ऍक्शन म्हणजे तेच आहे नेमकं की लिक्विडला ते वरती सारतात समजा, किंवा वरती असं खेचून घेतात, त्याला आपण म्हणतो कॅपिलरी ऍक्शन. सो यामध्ये कन्सेप्ट वाईज असं काही खूप नाही आहे, जे मगाशी बघितलेलं त्याच पद्धतीने आहे की म्हणजे लिक्विड असेल आणि त्यामध्ये कॅपिलरी टाकली असेल. सर इथं समजा वॉटरचा सरफेस असेल तर ते कॉन्केव्ह साईडचा असं सरफेस तयार करेल, जर मर्क्युरी असेल तर ते कॉन्वेक्स साईडचा सरफेस करेल. सो या केसमध्ये एवढं काही नाही आहे. इथं जर मोस्ट इम्पॉर्टंट काय असेल तर फॉर्म्युला एक आपल्याला हाईटचा दिला आहे, म्हणजे हाईट किती इन्क्रीज होते. सो त्यासाठी एक फॉर्म्युला दिला आहे 2T cos θ अपॉन r ρg. ओके, सो हा फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवून घ्या. यावरती पण न्यूमरिकल्स विचारले जातात डायरेक्ट. सर फॉर्म्युला काय, h इज इक्वल टू 2T cos θ अपॉन r ρg. ओके, सो इथं बघून घ्या काय काय. तर h म्हणजे काय, तर किती हाईट इन्क्रीज झाली कॅपिलरीची, म्हणजे कितीपर्यंत लिक्विड आलं वरती. सो त्याला म्हणतात हाईट. त्यानंतर t म्हणजे आपल्याला माहिती आहे टेन्शन आहे. आता हा θ असणार आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. सो त्याचा आपण cos θ घेणार आहे. त्यानंतर रो म्हणजे काय, तर रो म्हणजे पाण्याची नाही तर इथं जे पण लिक्विड असेल तर त्या लिक्विडची डेन्सिटी किती आहे ती म्हणजे रो असणार आहे. त्यानंतर आर आहे की नाही. सो आर हा रेडियस आहे कशाचा, तर या कॅपिलरीचा जो रेडियस असणार आहे तर त्याला आपण आर म्हणणार आहे. ओके, आणि जी म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सो जी हा व्हॅरी पण करेल. सो इथे सरफेसवरती 9.8. सो या पद्धतीनं आपल्याला जी भेटणार आहे. ओके, सो या केसमध्ये कसं आणि पद्धतीने विचारतात तर याचं एक आरचं एक रिलेशन लक्षात ठेवा. आर इज इक्वल टू कॉस θ अपॉन आर. ओके, सो हा कॅपिटल आर म्हणजे काय, हा रेडियस आहे कशाचा, जर समजा इथे एक कॅपिलरी आहे आणि ही या टाईपचा सरफेस क्रिएट करते. सो हा जर तुम्ही स्पियर असा कंप्लीट केला तर ही जी रेडियस असेल ती असणार आहे कॅपिटल आर. सो त्या कॅपिटल आर मध्ये आणि या कॅपिलरीच्या रेडियसमध्ये काय डिफरंट रिलेशन असणार आहे, तर आर इज इक्वल टू कॉस θ अपॉन आर. आपल्याला मोस्टली हाच आर लागेल जो कॅपिलरीचा असेल. सो एक रिलेशन एक लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं हा वेगळा फॉर्म्युला तयार होईल. किंवा हा जर फॉर्म्युला काढून इथे जर आरची व्हॅल्यू काढली तर आपल्याला आहे तसं भेटेल. ओके, सो आणि काय विचारतात तर इथं रिलेशन्स विचारतात, म्हणजे एच कोणाला कसा प्रपोर्शनल आहे. म्हणजे समजा जर रेडियस वाढवली असा प्रश्न विचारतात की कॅपिलरीची रेडियस वाढवली. ओके, सर कॅपिलरीची रेडियस आधी समजा 5 mm होती आणि आता ती 10 mm केली, तर हाईट काय होईल.
ओके. सो आपण बघू शकतो की एच इज इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. ओके. सो या टाईपचे क्वेश्चन विचारतात की म्हणजे जर रेडियस आपण वाढवली कॅपिलरीची तर हाईट कमी इन्क्रीज होणार आहे. ओके. सो म्हणजे हाईट जास्त इन्क्रीज होणार नाही आणि जेवढी तुम्ही रेडियस कमी करत जाल तेवढी हाईट जास्त इन्क्रीज होत जाणार आहे. सो हे रिलेशन लक्षात ठेवायचं. त्यानंतर जी सोबतचं रिलेशन असेल म्हणजे समजा जी आता 0 कुठे असतो तर जर तुम्ही समजा हा एक्सपेरिमेंट सॅटेलाइटमध्ये करायला लागलाय तर सॅटेलाइटमध्ये म्हणजे स्पेसमध्ये जी हा 0 असणार आहे आणि या फॉर्म्युलामध्ये जर 0 टाकला तर तुम्हाला इन्फायनाइट आन्सर भेटणार आहे. म्हणजे इन्फायनाइट म्हणजे असं नाही होणार की फ्लो करते वॉटर तिथून. तर वॉटर कुठपर्यंत वाढेल तर इथं जर समजा इथपर्यंत कॅपिलरी आहे तर कॅपिलरीच्या पाक सरफेसला येऊन वॉटर स्टॉप होईल. ओके. सो त्यालाच आपण इन्फायनाइट असं म्हणतो. सो जी जेव्हा सॅटेलाइटमध्ये किंवा अर्थच्या मिडमध्ये आहे समजा अर्थच्या जसं जसं खाली जात असतं तुमचा जी कमी होत जाणार आहे. सो त्या केसमध्ये पण इथं व्हॅल्यू होईल तेव्हा 0 असेल तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जी जेव्हा 0 असेल म्हणजे एक तर सॅटेलाइट किंवा पृथ्वीच्या असे मिडमध्ये तिथं गेल्यावर तुमचा जी 0 होईल तेव्हा हाईट असेल ती इन्फायनाइट असेल. सो या केसेसमध्ये असं आपल्याला विचारतात. मोस्टली तुम्हाला हेच विचारतील किंवा टेन्शन. सो टेन्शनचा फॉर्म्युला तयार होताना काय होईल या टर्म सगळ्या इकडे जातील आणि तुम्हाला भेटेल रूट जी अपॉन 2 cos θ. सो या पद्धतीचा फॉर्म्युला भेटेल. सो असे रिलेशन फाइंड करायचे. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा त्याच्यावरून सगळे रिलेशन्स आणि सगळंच येईल म्हणजे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह होतील. सो या केसमध्ये कॅपिलरी ॲक्शनमध्ये हा फॉर्म्युला मेन आहे तर हा लक्षात ठेवा. ओके. ओके. तर आता आपण सगळे रिमेनिंग पॉईंट्स बघणार आहोत आणि नंतर टॉपिक संपणार आहे. सो याचे डायरेक्ट आपण ॲज इट इज फॉर्म्युले बघणार आहोत कारण की या पॉईंट्सवरती थेरी तुम्हाला काही विचारणार नाही आहेत की म्हणजे काय कसं आहे. ओके. डायरेक्ट आपल्याला यांचे फॉर्म्युले आणि त्या फॉर्म्युल्यामधले रिलेशन महत्त्वाचे आहेत. सो हे फॉर्म्युले ॲज इट इज आपल्याला पाठ करून टाकायचे. सो एक तर पहिला बघूया की स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो काय असतो. सो स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे असा एक स्टेडी फ्लो असतो. म्हणजे आता आपण एखाद्या पाईपमधून समजा जर पाणी टाकायला लागलं सो तो जो फ्लो असतो तो एका लाईनमध्ये असतो. सो त्याला आपण म्हणतो स्ट्रीमलाईन फ्लोज. ओके. आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय असणार आहे. सो जो टर्ब्युलन्स क्रिएट करतो म्हणजे एखादा समजा पूर आलाय सो तिथं कसं होतं खूप वेगानं पाणी येतं आणि टर्ब्युलन्स क्रिएट करतो. सो त्याला आपण म्हणतो टर्ब्युलंट फ्लो. सो लॅमिनार फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो आणि एक झाला टर्ब्युलंट फ्लो. सो त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला हे सगळे फॉर्म्युले बघायचे. पहिला तर फॉर्म्युला आहे क्रिटिकल व्हेलॉसिटीचा. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी सांगतो काय. सो अशी व्हेलॉसिटी की ज्या व्हेलॉसिटीला स्ट्रीमलाईन फ्लो हा टर्ब्युलंट फ्लोमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके. म्हणजे ज्या व्हेलॉसिटीला आता जर समजा स्ट्रीमलाईन फ्लोची एक व्हेलॉसिटीनं चाललाय आणि तो स्ट्रीमलाईन फ्लो एका मोमेंटला जाऊन म्हणजे जेव्हा आपण त्याची व्हेलॉसिटी वाढवली तेव्हा तो टर्ब्युलंट फ्लोमध्ये कन्वर्ट होणार आहे. सो ती जी व्हेलॉसिटी असेल त्याला आपण म्हणणार आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके. सो त्यासाठी आपल्याला सिम्पली फॉर्म्युला काय दिला आहे Rn इंटू इटा अपॉन रो डी. आपण याला असं इटाचा साइन म्हणतो. हा असतो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके. सो हा आता Rn काय तर हा कॉन्स्टंट आहे तो म्हणजे रेनॉल्ड्स नंबर आहे. आता रेनॉल्ड्स नंबर आपण जर बघून घेऊया त्यासाठी काय असतं. हा जर रेनॉल्ड्स नंबर जर 1000 पेक्षा कमी असेल 1000 पेक्षा जर कमी असेल तर आपण म्हणू शकतो की हा स्ट्रीमलाईन फ्लो आहे. आणि जर समजा 2000 पेक्षा जास्त असेल तर आपण म्हणू शकतो टर्ब्युलंट फ्लो आहे. आणि जर रेनॉल्ड्स नंबर हा 1000 आणि 2000 यांच्या मिडमध्ये असेल म्हणजे कुठेतरी मध्ये आहे तर असं म्हणू शकतो की आपण स्ट्रीमलाईन फ्लो हा टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होत आहे म्हणजे झालेला नाही आहे. म्हणजे एकतर पूर्ण स्ट्रीमलाईन पण नाही आहे टर्ब्युलंट पण नाही आहे तो कुठेतरी मिडमध्ये. ओके. सो आणि रो म्हणजे काय असणार आहे. सो सिम्पली रो म्हणजे जी डेन्सिटी असणार आहे आणि डी म्हणजे त्या पाईपची डायमीटर असणार आहे म्हणजे त्या पाईप ट्यूबची एखाद्या ते डायमीटर असणार आहे. सो हा फॉर्म्युला ॲज इट इज लक्षात ठेवा. क्रिटिकल व्हेलॉसिटीचा काय आहे तर रेनॉल्ड्स नंबर इंटू इटा अपॉन रो इंटू डी. ओके. तर त्यानंतर पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटी म्हणजे नेमकं काय असतं तर एखादं जर गाढ लिक्विड आहे समजा म्हणजे घट्ट असं लिक्विड आहे म्हणजे जर मध घेतला तुम्ही हनी घेतला तर ते कसं असतं पूर्ण गाढ असतं. त्यामध्ये त्याला जर तुम्ही असं जर सांडला समजा आणि ते फ्लो करत आहे. सो ते फ्लो कसं करतं हे जे आपण त्याला लेअरमध्ये डिवाइड करायचं समजा तर त्याच्या लेयर्स अशा फ्लो करतात. ही पहिली लेअर असेल ही पुढची लेअर असेल. सो या पद्धतीनं याच्या लेयर्स
असे पुढे फ्लो करत असतात. म्हणजे हा एक स्टेडी सरफेस राहील आणि याच्या वरती आणि हे असं या पद्धतीनं फ्लो करत जाणार आहे लिक्विड. ओके, सो विस्कस जे असतात यांचा फ्लो असा असतो आणि जे नॉन विस्कस असणार आहेत म्हणजे दुसरे जे आपण फ्लुइड्स घेतो ते सिम्पली या पद्धतीनं करत असतात आणि जे विस्कस असतात हे नॉन विस्कस यांचा फ्लो असा असतो आणि विस्कस जे असतात त्यांचा फ्लो असा असतो. सो आपल्याला सिम्पली काय लक्षात ठेवायचं आहे, विस्कॉसिटीमध्ये हा एक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आहे, हा आहे तसा लक्षात ठेवा. इटा म्हणजे काय तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. नंतर एफ म्हणजे ही विस्कॉसिटी असेल त्या लिक्विडची. त्यानंतर ए म्हणजे काय तर एरिया आहे सिम्पली आणि हा असेल dv/dx म्हणजे वेलोसिटी ग्रेडियंट असणार. ओके, सो हा फॉर्म्युला आहे तसा लक्षात ठेवा आणि याचं युनिट विस्कॉसिटी लक्षात ठेवा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर स्ट्रोक्स लॉ येतो. आता स्ट्रोक्स लॉ काय तर सिम्पली लक्षात घ्या की जर समजा एखादं बीकर आहे आणि त्यामध्ये विस्कस फ्लुइड आहे म्हणजे समजा मध आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये आपण एखादा बॉल आहे किंवा असं एखादा मेटल बॉल आहे समजा आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे. सो तेव्हा जो बॉल तेव्हा तो खाली जात असतो. सो तेव्हा जो फोर्स आहे तो कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. सो जेव्हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे इटाला म्हणजे जेवढी कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. नंतर रेडियसला जी त्या बॉलची रेडियस असेल त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आणि व्हेलॉसिटीला. ओके, सो ह्या तिघांना तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आणि हा आहे 6π तो कॉन्स्टंट आहे. ओके, सो जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण काढणार आहे तेव्हा 6π जो कॉन्स्टंट भेटणार आहे. सो हा झाला आपला स्ट्रोक्स लॉ. तर याचं पण आहे तसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला F = 6π इटा RV. ओके, त्यानंतर असेल डायरेक्ट टर्मिनल व्हेलॉसिटी. यावरती तुम्हाला न्यूमेरिकल्स पण नाही विचारणार सोडा कारण की खूप लेंथी फॉर्म्युला आहे आणि एवढा टाइम नसतो की प्रत्येक घेऊन सॉल्व्ह करायला. सो याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट रिलेशन विचारू शकतात म्हणजे V आणि इटा मधलं किंवा इटा आणि जी सो इटा आणि इथं जी आहे. सो यांच्यामधलं डायरेक्ट रिलेशन विचारू शकतात की म्हणजे इनडायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत का प्रोपोर्शनल आहेत. सो या पद्धतीचं रिलेशन्स यावरती विचारू शकतात. सो सिम्पली एक फॉर्म्युला लक्षात घ्या की इटाचा फॉर्म्युला काय 2/9 r² म्हणजे ही रेडियस असणार आहे. त्यानंतर रो म्हणजे जो पहिला रो आहे तो रो म्हणजे काय असणार आहे डेन्सिटी असणार आहे त्या ऑब्जेक्टची. ओके, त्यानंतर हा सिग्मा असणार आहे. तो सिग्मा म्हणजे डेन्सिटी कशाची असणार आहे तर मीडियमची असणार आहे आणि जी आणि व्ही म्हणजे तर आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा व्ही म्हणजे व्हेलॉसिटी असेल. सो हा फॉर्म्युला पण लर्न करून घ्या. हा फॉर्म्युला ॲज इट इज पण क्वेश्चनमध्ये विचारतात की म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला कोणता राईट आहे हे पण सांगा विचारतात कधी कधी. सो त्या केसमध्ये ह्या फॉर्म्युला रेडी करून ठेवा. याच्यावरती न्यूमेरिकल्स येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. बाकी दुसऱ्यांवरती न्यूमेरिकल्स येऊ शकतात. सो हा झालेला आहे सगळा टॉपिक आणि या पुढचे पॉईंट्स आहेत जे बर्नॉल थेरम ते सगळे डिलीट झालेले आहेत. तर आता याचं करायचं काय तर पुढं जे आपल्याला आधी आपण पॉईंट शिकले म्हणजे सरफेस टेन्शन त्याचे फॉर्म्युले असून देत त्यानंतर त्याचे जे वर्क डनचे आहेत किंवा ड्रॉपलेटमधले जे रिलेशन आहे हे जे मेन पार्ट्स आहेत की नाही ह्याची खूप प्रॅक्टिस करायची आहे आणि PYQ सॉल्व्ह करा. सो तेवढं पास होईल. ओके, जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. चालेल, मग हा टॉपिक संपलेला आहे. आपण इथे स्टॉप करूया.